हा, नमस्कार मित्रांनो. आपण यापूर्वी असुरांच्या बद्दल माहिती पाहिली आहे आणि असुरांचं नगर जे आहे ते हरप्पा आहे असं कॉम्रेड शरद पाटलांच्या एका विधानाचा उल्लेख केलेला आहे. कॉम्रेड शरद पाटील यांनी एक आणखी महत्वाची गोष्ट केली, जी भारतीय तत्वज्ञानाच्या इतिहासातही महत्वाची आहे आणि विशेषतः पुरातत्व शास्त्राच्याही इतिहासात महत्वाची आहे आणि मिथकशास्त्राच्या संदर्भात सुद्धा. तर ती म्हणजे निवृत्तीचा शोध. निर्वृती असा त्याचा उच्चार आहे. आणि म्हणजे निश्शेष म्हणजे नक्कीच. ऋत म्हणजे सत्य. ऋत या शब्दाचा अर्थ सत्य असाही होतो, ऋत या शब्दाचा अर्थ पाणी असाही होतो. म्हणजे सत्य शोधणारी किंवा सत्याच्या बाजूने चालणारी. जसं आता यापूर्वी आपण बरेचदा साती आसरा किंवा जलदिवेच्या संदर्भात चर्चा करताना किंवा 7 या आकड्याच्या संदर्भात चर्चा करताना तो पाण्याशी संबंधितही आकडा आहे आणि सत्याशी संबंधित आहे. म्हणजे सत्य सिद्ध करायचं असेल तर पाणी हातात घेणं आणि त्यातून मग आम्ही खरं बोलतो आहे, माझ्या हातात पाणी आहे, असं आजही खेड्यापाड्यात लोक बोलताना आपण पाहतो. आणि संत तुकारामांचा उल्लेख आपण यापूर्वी केला आहे की जलदिवे त्यांना करावं लागलं, म्हणजे पाण्यात उतरून त्यांना आपलं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करावं लागलं. ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्मा नावाचा जो विधी होतो, तर तो विधी सुद्धा पाण्यात उभं राहूनच घ्यावा लागतो. त्या प्रकारचा एक दीक्षाविधी ख्रिश्चनांचा आहे. आणि इस्लाममध्ये अल्लाह सर्वोच्च असला तरी जे लोक मक्केला जातात, मक्का मदिना, तर त्या ठिकाणी जमजम नावाचं एक झरा आहे आणि त्याला पाणी शुद्ध असं पवित्र पाणी, त्याला पवित्र जल संकल्पना जी आहे जगभर, त्यात पवित्र जल त्याला मानत. जसं गंगेला आपण पवित्र मानतो म्हणजे, आणि त्यामुळे मग कुंभमेळा हा नदीच्या काठावर होतो, गंगेच्या काठावर हरिद्वारला होतो, इकडे गंगा यमुनेच्या संगमावर प्रयागला होतो आणि गोदावरीच्या ते तटावर नाशिकला होतो. उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर. नदीच्याच काठावर अशा प्रकारचे मेळे होणं किंवा अशा प्रकारचे उत्सव होणं, धार्मिक उत्सव, आणि त्या ठिकाणी आपण आंघोळ केली तर आपली पापं नाहीशी होतात अशी जी संकल्पना आहे, तर ती संकल्पना जी आहे ती जगातल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये आहे, एवढं या ठिकाणी मला सांगायचं. तर ऋत म्हणजे सत्य, ऋत म्हणजे पाणी, म्हणजे पाण्याची मालकी किंवा पाणी देणारी, या अर्थाचा हा शब्द आहे. तर त्यावर जो प्रकाश टाकला आहे आपल्या कॉम्रेड शरद पाटलांनी, त्याच्या आधारे म्हणजे त्यांच्या त्या सिद्धांताच्या किंवा मांडणीच्या आधारे काही लेख मी साप्ताहिक चित्रलेखामध्ये 2005 मध्ये लिहिले होते. मातृपूजन, विश्वभजन या शीर्षकाची जी लेखमाला ज्ञानेश महारावांनी सुरू केली होती आणि मला लिहायला सांगितलं, त्यातला पहिला लेख जो आहे तो आदिमायेचा विश्वसंचार. आणि खरं म्हटलं म्हणजे हे शीर्षक त्या लेखमालेचं द्यावं असं मला वाटलं होतं, पण त्यांनी दिलं आणि ते खूप लोकांनाही आवडलं. विश्वभजन म्हणजे एकंदर विश्वामध्येच अशा तऱ्हेने मातृदेवतांच्या परंपरा कशा आहे हे त्यांना सांगायचं होतं. हे मातृपूजनाच्या परंपरा ह्या जगभर आहेत हे त्यांनी फार पद्धतशीर त्या शीर्षकातून सांगितलं. तर त्यातले काही लेख जे आहेत त्याचं आपण एकत्र असं रूप केलं आणि त्याचं एक पुस्तक केलं, जिचं आहे प्रकाशन यांनी सिंधुजनांची मातृदेवता निरृती नावाचं जे माझं पुस्तक प्रकाशित केलं. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या 7-8 लेखांचा समावेश केला आहे. आणि हे पुस्तक कॉम्रेड शरद पाटील यांनाच मी अर्पण केलं आहे, कारण त्यांच्यामुळे मला हे सुचलं. तर त्यातल्या पहिल्या लेखाचं जे शीर्षक आहे या ठिकाणी जे आहे ते आहे मातृपूजनाच्या प्रेरणा आणि स्वरूप. तर आपल्या आजच्या भागाचं शीर्षक आहे मातृपूजनाच्या प्रेरणा. म्हणजे जगभर मातृदेवतांची पूजा का केली जाते, का केली जात होती, दोन शब्द वापरले मी, का केली जाते, अजूनही केली जाते. आणि काही ठिकाणी ती क्षीण स्वरूपात आहे. जसं आता सुफी संप्रदाय जो आहे इस्लाम मधला, तर त्या संप्रदायाबद्दल जे कट्टर इस्लामी लोक आहेत त्यांना मुळीच आस्था नाही, उलट द्वेष आहे. त्याला कारण ते सुफी लोक जे होते ते सफा नावाच्या समोर जो चौथरा होता अलउज्जा या मंदिराचा, अलउज्जा नावाची एक मातृदेवता होती मक्केला, जिचं आज ठिकाण आहे काबा मस्जिद ज्याला म्हणतो आपण. आणि त्या ठिकाणी तिची मूर्ती होती. आज त्या ठिकाणी मूर्ती नाही आहे. यापूर्वीच्या एका भागात मी उल्लेख केला होता की त्या ठिकाणी दगड आहे, पण एका माझ्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं, जो अभ्यासक आहे इस्लामचा, त्याचं म्हणणं की त्या ठिकाणी खोली आहे, अशी लोक जातात
आणि जे राजघराण्यातले लोक आहेत त्या ठिकाणी त्यांना नमाज पढण्याची परवानगी आहे. इतर लोकांना त्या खोलीत जाता येत नाही. आता मक्केच्या दिशेने नमाज पढायची पद्धत जगभरातल्या सगळ्या मुस्लिमांमध्ये आहे, पण या ठिकाणी या खोलीमध्ये मात्र कोणत्याही दिशेने करता येतं, कारण ती दिशा महत्वाची आहे. तर अलउज्जा नावाच्या मातृदेवतेचे उपासक होते. ती चंद्रदेवता होती. तिच्यावर पण स्वतंत्र एक भाग करू केव्हा तरी. तर तिच्या उपासकांचा जो संप्रदाय आहे तो सुफी संप्रदाय असं अभ्यासकांचं मत आहे. कारण त्यांच्या संप्रदायानुसार जो ईश्वर आहे तो स्त्री रूपात आहे. इस्लाममध्ये अल्लाला काही रूप दिलेलं नाही, आकार दिला नाही, किंवा रूप किंवा आकार दिला तर तो गुन्हा मानला जातो. म्हणजे जेव्हा मोहम्मद पैगंबरावर एक चित्रपट तयार केला होता A.R. रहमान यांनी त्याला संगीत दिलं होतं, आणि त्यामध्ये मोहम्मद पैगंबराचा चेहरा नव्हता दाखवला पण शरीर दाखवलं होतं. तर ही प्रथाच आहे इस्लाममध्ये की चेहरा नाही दाखवायचा. तरी सुद्धा पैगंबरावरच्या चित्राला संगीत दिल्यामुळे A.R. रहमानवर खूप दोषारोपण केलं गेलं होतं. A.R. रहमान मुस्लिम धर्मीय आहे. आधी तो हिंदू होता, पण नंतर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला काही कारणाने. तर अशा तऱ्हेने मुस्लिम लोक हे थोडाही बदल आपल्या मान्यतेमध्ये केलेला मानत नाही किंवा स्वीकारत नाही. पण इस्लामची जी स्थापना झाली किंवा जो उदय झाला तो साधारणतः 600-700 वर्षापूर्वी झाला. अलीकडला हा धर्म आहे. त्याच्या आधी जो ख्रिश्चन धर्म होता, त्या ख्रिश्चन धर्मामध्ये जे गॅब्रियल नावाचा एक देवदूताचा उल्लेख आहे, त्या गॅब्रियल देवदूताच्या संप्रदायातून इस्लामचा उदय झालाय. हे अनेक अभ्यासकांनी मान्य केलं आहे. त्यावर स्वतंत्रपणे आपण चर्चा करूया. या ठिकाणी या लेखामध्ये ती चर्चा नाही आहे, पण उजळता आता उल्लेख आलाय. तर मातृपूजनाच्या परंपरा जगभरात कुठे कुठे कसकशा आहे त्याचा आढावा आणि त्याची कारणं जी आहेत ती कारणं सांगितली आहे. मुळात माणूस जेव्हा प्रगत व्हायला लागला, म्हणजे शेतीकडे वळला, आधी फळं कंदमुळं गोळा करत होता किंवा अनेक वन्य श्वापदांची शिकार करून तो आपल्या पोटापाण्याची सोय लावत होता आणि समूह जीवन जगत होता. म्हणजे व्यक्तिगत असं काही कुटुंब, व्यक्तिगत किंवा व्यक्तिगत जीवन असं नव्हतं. गुहेत लोक राहायचे पण कुटुंब व्यवस्था नव्हती. तर तेव्हा मग काही कारणांनी स्त्रिया या शिकारीला जात नसत, कारण मुलांना सांभाळणं हे त्यांच्याकडे मोठं काम त्यांचं होतं. तर अशा वेळेस जी फळं आणलेली आहेत आपल्या पुरुषांनी, तर त्या फळांच्या बिया त्या बाहेर फेकल्या जातात कोणत्याही कारणाने. मग एखाद्या स्त्रीने पाहिलं की बाहेर ज्या फळातल्या बिया आपण टाकल्या आहेत त्यातून रोपं उगवली आहेत पावसाळ्यात. आणि मग एक नवीन शोध लागला की शेतीचा शोध ज्याला आपण म्हणूया, आणि तो स्त्रियांनी लावला असं म्हटलं जाते. यासाठी कारण त्यांनी त्या पाहिल्या आणि मग त्यांनी पुढल्या पावसाळ्याच्या आधी त्या बिया गोळा केल्या आणि जमिनीत खड्डे करून त्यात त्या बिया रोवल्या आणि तिथून शेती सुरू झाली. तर अशा भारतातल्या स्त्रियांचा उल्लेख नसला कुठे स्पष्टपणे, तरी कॉम्रेड शरद पाटलांनी निवृत्ती ही पहिली स्त्री आहे जिने शेतीचा शोध लावला अशा प्रकारचं विधान दास शूद्रांची गुलामगिरी या ग्रंथात केलं, आणि त्यामागची कारणं त्यांनी सांगितलेली आहे. त्यावरही आपण चर्चा पुढे विस्ताराने केव्हा तरी करू. या ठिकाणी मातृदेवतांची पूजा का सुरू झाली त्याच्यामुळे अशी शेतीचा शोध हे तर महत्वाचं कारण आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं कारण आहे माणसाचा जन्म. माणूस जन्माला कसा, तर अनेकांना म्हणजे तेव्हा उघड्यावरच अशा तऱ्हेने हे बाळंतपण होत असत. आपण एका भागामध्ये पाहिलं, इस्लामपूर जवळ, सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर गाव आहे, तिथून जवळ एडेनिपाणी नावाचं गाव आहे. त्या एडेनिपाणी गावामध्ये ज्या काही योनीच्या मूर्ती सापडल्या, मूर्ती म्हणण्यापेक्षा कोरलेली शिल्प आहे, ती कोरीव शिल्प, त्याला प्रस्तर शिल्प, कातळ शिल्प असंही म्हणतात. तर सचिन पाटील नावाचे जे अभ्यासक आहेत तिकडले कोल्हापूर जिल्ह्यातले, त्यांनी पन्हाळगडावरही काम केलं आणि आता ते विशेषतः शिळा वर्तुळातला एक भाग, शिळा वर्तुळ म्हणण्यापेक्षा ज्याला नाग मंडळ असं म्हटलं आहे किंवा चक्रव्यूह असं म्हणतात, लॅबिरिंथ इंग्लिशमध्ये म्हणतात, त्यावर PhD करतात. तर त्यांनी मला त्या व्हलवा दाखवल्या, योनी रूप. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी दगडावर कातळावर अशी बाळंतपण होत असत, त्या ठिकाणी किती बाळंतपण झाली याची नोंद घेण्याकरता योनीच्या आकृती त्या ठिकाणी कोरल्या जात असत. अशा मोठ्या प्रमाणात एडेनिपाणी या गावाहून साधारणतः 1-2 किलोमीटर अंतरावर जे डोंगर आहे त्या डोंगरात ही शिल्प सापडली आहेत. पूर्ण दगडावरती काही धार्मिक बाबींमुळे केली गेली. त्याच्यासाठी बाळंत पिढ्या ज्यावेळी त्या स्त्रीला चालू होतात
त्यावेळी अशा विशिष्टपूर्ण दगडावरती आणून तिला प्रसूत करण्याची पद्धत अगदी मध्ययुगीन कालखंडापर्यंत चालू अलीकडे होती. आणि त्याच्यातूनच आपल्याकडे दगडू, धोंडू नावं आली. ही नावं प्रचलित झाली. त्याची कारण ही आहेत, कारण की तो धोंड्यावरती जन्माला अच्छा. धोंड्यासारखा त्याचं आयुष्य कणखर असावं, कणखर असावं म्हणून येते. त्यामागची ती आपल्याकडे म्हणजे तिरस्कारणी नाही ठेवली. पूर्ण या भागात तेच असेल, इकडे पण असेल. अरे भरला हा सगळा जर क्लीन केलं ना तर ह्याच्यामध्ये 100 ते 150 तुम्हाला डिप भेटतील. अजून तुम्हाला पुढे एक छान डिपिक्शन दाखवतो ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटिंग सर्किल, रफिंग लिन, जॉइंटेड कप. एडेनिपाणी गावाजवळच्या ह्या वल्वा आहेत. मातृ देवतांची ही ठिकाणं आहेत आणि यांचा काळ साधारणतः इसवी सनापूर्व 10वे शतक आहे ना. 10वे शतक निओलिथिक नवाश्मयुगीन कालखंड आहे. या भागातले अभ्यासक आहेत सचिन पाटील आणि सोबत आमच्या आहेत डॉक्टर. तर त्यावरून एक स्पष्ट होतं. आता त्याचा काळ त्यांनी 10,000 वर्षापूर्वीचा ठरवलाय सचिन पाटलांनी किंवा जे अभ्यासक आहेत त्या लायब्ररीच्या संबंधित किंवा योनिशिल्पाच्या संबंधित त्यांनी हा काळ ठरवलाय. पण हा काळ निवळ 10,000 वर्षापूर्वीचा नाही. तर साधारणतः इसवी सनापूर्व 7व्या शतकात 7 लाख वर्ष, 7वं शतक नाही, 7 लाख वर्षापूर्वी एक ठिकाण जे आहे बेरेकट राम नावाचं, सिरिया आणि इस्रायल याच्यामध्ये गोलन पठार आहे. या गोलन पठार म्हणजे सिरिया आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध होतं आणि आताही सुरू आहे. म्हणजे युद्ध थांबल्याची घोषणा जरी केली तरी जुनं भांडण त्यांचं जे एका जागेबद्दल आहे पॅलेस्टाईन बद्दल. तर त्या ठिकाणी एक मातृदेवता सापडली आहे. बेरेकट राम नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी जे गुहेतलं काही खोदकाम करायला काही शास्त्रज्ञ गेले तेव्हा त्यांना तिथे जे गुहेत वाळूचा एक खच होता. वाळूच्या खचामध्ये तो काढता काढता एक मातृदेवता सापडली आणि तिचा काळ इसवी सनापूर्व 7 लाख वर्ष ते 2.5 लाख वर्ष. हा मोठा काळ आहे. कारण नेमका काळ सांगता येत नाही. त्या वाळूचं, त्या परिसरातला, त्या इतर काही त्यांनी ठिकाणं सापडली किंवा जी मूर्ती सापडली ती ती एका विशिष्ट प्रकारच्या हत्याराने ती तयार केली आहे आणि त्या हत्याराला ॲच्युलियन असं नाव दिलं गेलंय. ॲच्युलियन कल्चर असं नाव दिलंय. जे हत्यार वापरलं गेलं दगडाचं हत्यार, त्या दगडाच्या हत्याराने कोरलेली ती मूर्ती आहे आणि मानवी आकार तिला आहे. खूप काही स्पष्ट जरी नसला आणि तिचं 3.5 इंच काहीतरी लहान आकार आहे. तर काही अभ्यासकांचं मत आहे की ती मातृदेवता नसून खेळणं असावं. पण काही का असेना आपण तिला मातृदेवता मानलं तरी हा जुना काळ आहे. कारण धर्माच्या बद्दल जो अभ्यास मानवशास्त्रज्ञांनी केलाय त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः 2 लाख वर्षापूर्वी धर्माचा उदय झाला. त्याच्या आधी धर्मकल्पना नव्हत्या. म्हणजे धर्म हा शब्द आपण वापरत असलो तर त्याला यातू कल्पना आपण म्हणूया. धर्म तर अलीकडे निर्माण झाला 2,500 वर्षापूर्वी. पण साधारणतः 2 लाख वर्षापूर्वी माणसाच्या मनात निसर्गातल्या घटकाबद्दल जी कृतज्ञतेची भावना निर्माण झाली त्या भावनेला यातू कल्पना म्हणतात. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. निसर्गातल्या घटकाबद्दल जी कृतज्ञतेची भावना निर्माण झाली त्या भावनेला यातू कल्पना म्हणतात. धर्म नाही म्हणत. पण ह्या धर्मकल्पनामध्ये त्याचा समावेश होतो म्हणून अभ्यासकांचं मत आहे की 2 लाख वर्षापूर्वीच फक्त धर्म संकल्पना त्या कल्पना निर्माण झाल्या, त्याच्या आधी नव्हत्या. म्हणजे ही मूर्ती धार्मिक बाबतीत घडवलेली गेली नाही. धार्मिक कारणाकरता यातू कल्पनेच्या, यातू धर्माच्या, यातू क्रियेच्या, यातू विधीसाठी तयार करण्यात आलेली नाहीये. नंतर मग अनेक त्या भागात बऱ्याच मूर्ती सापडल्या. मोठ्या प्रमाणात आशिया, मध्य आशियाचा हा जो भाग आहे त्या भागामध्ये मातृदेवतांच्या मूर्ती सापडल्या. नग्न मूर्ती आहेत, त्यांना व्हीनस म्हटलंय. प्रागैतिहासिक व्हीनस वगैरे आपण मग त्यावर काही भाग करू किंवा विस्ताराने माहिती पाहता येईल. या ठिकाणी फक्त निवृत्तीचा शोध घेताना किंवा एकंदर मातृदेवतांच्या संप्रदायाचा शोध घेताना त्यामागे कोणत्या प्रेरणा आहेत त्याची चर्चा या प्रकरणात केली आहे. आणि त्यात असं एक महत्वाची गोष्ट सांगितली की जेव्हा माणूस शेती करायला लागला तेव्हा त्याला सपाटीकरण, जमिनी सपाटीकरण करणं आवश्यक होतं. आणि या सपाटीकरणाच्या प्रक्रियेत जमिनीवर जे वारूळ उठलेलं आहे ते वारूळ सुद्धा नाहीसं करणं आवश्यक होतं. त्याशिवाय शेती करणं शक्य नव्हतं. म्हणजे नांगराचा शोध लागला त्या काळातली गोष्ट आहे. निवृत्तीच्या नंतरची आहे, निवृत्तीच्या निर्मितीच्या नंतरची आहे. किंवा निवृत्तीच्या काळातही नांगराचा शोध लागला होता की नाही नेमकं सांगता येत नाही. स्फेअर नावाचं एक लाकडी अवजार हे वापरत होते त्या काळात लोक. निवृत्तीने ते वापरलं होतं असं कॉमरेश पाटलांनी म्हटलंय.
ते नांगराचा शोध लागायचा होता. पण शेतीच्या सपाटीकरणाची तर गरज आहेच ना. नांगराचा शोध जरी लागला नाही, नांगराचा वापर जरी झाला नाही, तरी शेतीच्या सपाटीकरणाची गरज आहे, जमिनीच्या सपाटीकरणाची. तर वारूळ नष्ट केलं तर त्यातून नाग बाहेर येत असे. वारूळ आणि नाग या दोन ज्या संकल्पना किंवा प्रतिमा ज्या माणसाच्या मनात निर्माण झाल्या, ज्या भाषा विकसित व्हायची होती, अशा ह्या काळामध्ये नागाबद्दलची भीती, कारण नागाच्या मरणाने चावल्याने मृत्यू येतो, मृत्यूचं प्रतीक, आणि वारुळाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार झाला त्या काळामध्ये. तो म्हणजे वारुळ म्हणजे हे भूमीचं जननेंद्रिय आहे, अशी एक संकल्पना निर्माण झाली. म्हणून वारुळ पूजनाच्या परंपरा ज्या आजही नागपंचमीला वारुळ पूजनाला लोक जातात, आणि काही ठिकाणी नागपूजन सुद्धा होतं. 32 शिराळा हे सांगली जिल्ह्यातलं गाव आहे, त्या ठिकाणी जिवंत नागांची पूजा केली जात होती. आता ती हळूहळू संपुष्टात येते. पण या निमित्तानं एक गोष्ट स्पष्ट होते की आपण आपल्या निर्मितीमध्ये स्त्रियांचं आईचं कर्तृत्व महत्वाचं मानलं, आणि त्यातून वारुळाची पूजा सुरू झाली. आणि योनी पूजा ही त्याचं नंतरचं रूपांतर आहे. म्हणून योनी पूजा जी प्रारंभ झाली, जिचा प्रारंभ झाला तो आईच्या बद्दलची कृतज्ञतेची भावना. आणि पुढे आई आपला दूध पाजते, त्याला दुधाला स्तन्य हा शब्द आहे संस्कृतमध्ये. स्तन्य म्हणजे स्तनातून येणारं दूध किंवा जो द्रव आहे, ज्याने आपलं पोषण होतं. पण पहिल्या मूर्ती ज्या तयार झाल्या त्या वर्तुळाकार आहेत. सिंधू संस्कृतीमध्ये जी काही वर्तुळाकार शिल्प सापडली आहे, त्या शिल्पांना डॉक्टर दामोदर धर्मांत कोसंबी यांनी मातृदेवतांची प्रतीकं मानली आहेत. पुराण कथा आणि वास्तवता हे मराठीतलं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. मूळ इंग्लिश मिथ अँड रियालिटी आहे. ज्यांना इंग्लिश वाचनाची आवड आहे त्यांनी मूळ पुस्तक वाचावं. त्यातून आपल्याला कळेल की डी कोसंबीनी मातृदेवतेचा प्रारंभ जो सापडतो सिंधू संस्कृतीमध्ये, तो वर्तुळाकार शिळा या रूपात आढळतो. आणि जगातल्या अनेक संस्कृतीमध्ये वर्तुळाकार शिळा या मातृदेवताच्या पूजनाच्या प्रतीक आहेत असं त्यांनी म्हटलंय, अनेकांनी म्हटलंय. तर कालांतराने मग योनीच्याच फक्त पूजा होत होत्या. अनेक बौद्ध स्तूपामध्ये सुद्धा आपल्याला योनीच्या पूजेच्या प्रतिमा सापडतात. आणि मग नंतर स्तनाचं जे महत्व आलं, किंवा स्तनातून दूध मिळतं आपल्याला, योनी आणि स्तन अशा दोन्ही प्रकारच्या मिलनाच्या काही मूर्त्या, त्याला योनिस्तन मूर्ती म्हणतात. अशा मूर्तींना किंवा नुसत्या योनीच्या मूर्तींना लज्जा गौरी या नावानी डॉक्टर राची ढेरे यांनी संबोधलाय. त्यांचं लज्जा गौरी नावाचं पुस्तकच आहे. म्हणजे ज्यांना मातृपूजनाच्या प्रेरणा समजून घ्यायच्या असतील त्यांनी हे पुस्तक लज्जा गौरी वाचलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने पहिल्यांदा योनी पूजा सुरू झाली. आणि कालांतराने जेव्हा पुरुषाचा सहभाग हा आपल्या निर्मितीत आहे, म्हणजे वडिलाचा सहभाग आहे असं कळलं, तेव्हा लिंग पूजा सुरू झाली. आणि हे दोन स्वतंत्र संप्रदाय बराच काळ चालले. दोन संप्रदायातला संघर्ष सुद्धा खूप काळ चालला. पुरुष सत्ताक आणि स्त्री सत्ताक असा तो संघर्ष होता. आणि पुढे त्यांच्यात संमिलन झालं, ऍसिमिलेशन झालं, किंवा समेट झाली, म्हणजे युती झाली किंवा तह झाला, अनेक शब्द वापरले या ठिकाणी. तर तेव्हा शिवलिंग हे प्रतीक आपल्या पुढे आलं. शिवलिंगाच्या प्रतीकाच्या निर्मिती मागची ही पार्श्वभूमी आहे. तर अशा तऱ्हेने मातृपूजनाच्या प्रेरणा आहे ह्या मुळात आईबद्दलची कृतज्ञतेची भावना. तर या लेखाची सुरुवात जी झाली आहे ती एका घटनेने मी केली. कारण एकदा मी तुळजापूरला गेलो होतो, साधारणतः 20-25 वर्षांपूर्वी. 25 वर्ष आता होत आली, 1999 ची गोष्ट आहे. तर तेव्हा मला असं दिसलं की सुरुवातीलाच काही भिकारी त्या प्रांगणात बसल्या, भीक मिळेल आशेने. आणि एक स्त्री वेगळी होती, ती भिकारी नव्हती. ती भिकाऱ्यांच्या अगदी पुढेच बसली होती, आणि डोळे तिचे मिटले होते, आणि तिच्या डोळ्यातून आसवं येत होती. तर मला कळे नाही की रडते का आहे. तर तेव्हा मागे एक भिकारी होता म्हातारा, आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि भीक मागितली. तेव्हा तिने थोडंसं वळून पाहिलं मागे, आणि पुन्हा मग तिने डोळे मिटले आणि पुन्हा रडायला लागली. तर त्याच ठिकाणी तिला रडावंसं का वाटलं, हा प्रश्न माझ्या मनात आला. तुळजाभवानी हे सर्व जातीच्या आणि काही धर्मांच्या सुद्धा लोकांचं दैवत आहे. सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. तर रडायला जागा तर पाहिजे ना, जिथे कोणी आपलं ऐकून घेईल अशी जागा पाहिजे असते. अशी आश्वासक जागा जी असते ती मातृदेवतांची देवालय किंवा तीर्थ असतात. म्हणून त्या ठिकाणी लोक का जातात, की जे कोणी आपलं ऐकत नाही, आपल्या घरातले लोक ऐकत नाही, शेजार पाजारचे लोक ऐकत नाही, नातलग ऐकत नाही, आणि स्त्रियांचं सगळ्यात महत्वाचं दुःख असतं की कोणीच ऐकत नाही आपलं, म्हणून त्या एकमेकीला सांगत असतात. त्यासाठी आता नुकताच संक्रांतीचा सण आला, अनेक सण आहेत जे स्त्रियांचेच आहेत, पुरुषांचे सण नाहीतच कुठे. एखादा पोळ्यासारखा सण, होळीसारखा सण हे आहे पुरुषांचे,
दिवाळी सर्वांचाच आहे, पण स्त्रियांचे सण सगळ्यात जास्त आहेत जगात. सगळ्याच संस्कृतीमध्ये ते आहेत. आणि आपल्या भारतात तर अनेक प्रकारचे सण, एवढे सण कुठे आढळणार नाही कदाचित. तर त्या सगळ्या स्त्रियांमध्ये स्त्रियांना आपल्या भावना व्यक्त करता येतात, मन मोकळं करता येतं आणि हलकं करता येतं, रडून सुद्धा करता येतं. हे जरी असलं तरी ही जी मातृदेवतांची ठिकाणं आहे ती मात्र हक्काची त्यांची ठिकाणं आहेत. म्हणजे रेणुका मातेचं असो, तुळजाभवानीचं असो, की अंबाबाईचं असो, की इतर अनेक ठिकाणं आहेत मातृदेवताची. ही निर्माणच यासाठी झाली आहे की स्त्रियांना आपलं मन मोकळं करता यावं. कारण त्यांना सहजपणे व्यक्त होता येत नाही, रडता येतं. पुरुषांची तर परिस्थिती आणखी वाईट आहे, त्यांना रडता येत नाही आणि त्यांचे काही सण सुद्धा नाही आहेत. आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की पुरुष लवकर हृदयरोगाने मरण पावतात, स्त्रिया हृदयरोगाने फार कमी मरण पावतात. आणि पुरुष मरण पावल्यानंतर स्त्रिया खूप काळ जगू शकतात, कुटुंबाला सांभाळण्याकरता, लेकरा बाळांना सांभाळण्याकरता, नातवंडांना सांभाळण्याकरता. पुरुष मात्र स्त्रीशिवाय जास्त काळ जगू शकत नाही. ज्या पुरुषाची पत्नी मरण पावली त्याचं जर वर्षभरात लग्न झालं नाही तर वर्षभरात त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरण पावतो. म्हणून लोकांना खूप चिंता असते त्याच्या जगण्याची, पण वर्षभराच्या आतच किंवा वर्षभरानंतर त्याचं लग्न लवकर लावून देतात. हे जे वास्तव आहे, समाज वास्तव आपल्या अवतीभोवतीचं, हे पाहिलं तर स्त्रियांचं एकंदर व्यक्तिमत्व, त्यांच्या अडीअडचणी, त्यांची दुःख, त्यांच्या व्यथा आणि वेदना समजून घ्यायच्या असतील तर मातृदेवता हेच एक ठिकाण आहे. तर हे निर्माण होण्यामागचं कारण हे एक कारण आहे. अशा अनेक प्रेरणा आहेत, त्यांची चर्चा या लेखामध्ये केली आहे. आणि जगभरात ज्या मातृदेवता निर्माण झाल्या त्या मातृदेवतांच्या मुळाशी ज्या ज्या काही प्रेरणा आहेत त्याची चर्चा थोडक्यात या ठिकाणी केली आहे. मग लिंगपूजा कशी सुरू झाली आणि इतरही ठिकाणी त्या कशा आहेत त्याचाही आढावा थोडक्यात या लेखात घेतलाय. तर आपण पुढे पुढच्या एका लेखामध्ये, पुढच्या लेखामध्ये सरळ सरळ निवृत्ती या मातृदेवतेचाच संदर्भ आलाय. त्या लेखाची चर्चा आपण पुढच्या भागात करू. या ठिकाणी एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं, म्हणून मी थांबतो. धन्यवाद.